ठीक आहे, दोन्ही हात आता सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. ठीक आहे, दोन्ही हात सरळ करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ हात करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफायची एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 2, परत श्वास घेत सरळ 1, श्वास आतमध्ये उजवीकडे 2, परत श्वास घेत सरळ 1, डावीकडे 2, परत 1 श्वास आतमध्ये 2, श्वास बाहेर 1, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली 2, श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही हात पुढे करायचे आहेत, दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत आणि बोट सरळ करायचे. ठीक आहे, श्वासासोबत करूयात. 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत. आता दोन्ही कोपरे जोडायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत पुढून मागे. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, दोन्ही पायामध्ये परत खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. एकदा मागे झुकायचं आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. दोन्ही हात सोडायचे, सैल पुढून मागे करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आडवे फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायची आहे सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात कमरेवरती आणि कंबर आपल्याला गोल फिरवायची आहे डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ आणि मान सरळ. तर श्वास आतमध्ये घेत मान करायचे आहे वरती. करूयात. 1 श्वास आतमध्ये मान वर, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये मान वर, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत 1 श्वास आतमध्ये मान वर, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत मान सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर, दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1 मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे, सरळचे 2 विरुद्ध दिशेने. 1, 2, परत 1, 2, 1, 2,
एक दोन, 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 एक दोन आणि हात करायचे आहे खाली, मान करायची सरळ, पायामध्ये अंतर ठेवून दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूया 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हळूवर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मानवर, आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. डोळे बंद, लक्ष श्वासावर, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य करायची आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. कोपरे सरळ, मान सरळ आणि प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं आहे. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती. 1 दोनही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि मान करायचे आहे सरळ. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास घेत सरळ व्हायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. आता दोनही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ, आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला.
परत सरवायचं आहे 2, उजवीकडे झुकायचं आहे 1 2, परत एकदा डाव्या बाजूला 1 2, उजवीकडे 1 2, आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी 1, पाय टेकवायचे जमिनीला, सरवायचं आहे 2. ठीक आहे, दोन्ही हात बाजूला करायचे आहेत, कटी चक्रासन करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये 1, डाव्या बाजूला वळायचं आहे 2, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायचे, उजवा हात वरती करायचा आहे 1, श्वास आतमध्ये. आता डावा हात वरती उजवीकडे झुकायचंय 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचा आहे 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा झुकायचंय 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा 1 आणि 2, श्वास बाहेर, हात खाली. उजवीकडून करूयात सेम 1, उजवीकडे वळायचं 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून मान मागे, उजवा वरती करायचा आहे 1, श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं. आता 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत सरळ 1, श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे 1 आणि हात खाली 2. ठीक आहे, आता दोनही हात आपल्याला कडेने वरती करायचे आहेत. पुन्हा 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, मान सरळ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे, डावीकडे वळायचं आहे 1, सरळायचं 2, उजवीकडे वळायचं आहे 1 2, परत डाव्या बाजूला 1 2, उजवीकडे 1 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, मान सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय करायचा आहे सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, मान करायची सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, मान सरळ, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत 1, पुढे झुकायचे 2, दोन्ही हाताने पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये. परत सरळायचा 1, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे 2, श्वास बाहेर, सोडायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाय सरळ, मान वर करा वाटल्यास, परत हात वर, 1, श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे 2, श्वास बाहेर, पायाचा पंजा स्वतःकडे, मान वरती, श्वास आतमध्ये. आता पाठीवरती झोपायचं आहे 1
श्वास आतमध्ये, पाठीवर झोपायचंय, पाय गुडघ्यामध्ये न दाखवता. परत 2 श्वास बाहेर, पुढे. परत हात वरती, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पोटाच्या स्नायूवरती आपल्याला ताण द्यायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वरती, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वर, 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. थांबायचे आता 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. खांदे मागे, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आणि मान मागे टाकायची. तर यात 1 श्वास आतमध्ये, कंबरवर आणि मान मागे टाकायची आहे. 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तिसरी हालचाल, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. चौथी हालचाल, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. पायातलं अंतर थोडस वाढवायचं आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडे करायचे आहेत, जमिनीला टेकवायचे आहे. उजवीकडे करायचे, जमिनीला टेकवायचे. पायातलं अंतर वाढवा खांद्यांपेक्षा जास्त. जेवढं अंतर जास्त तेवढा खुब्याला ताण जास्त पडणार आहे. तर यात 1 उजवा गुडघा पूर्ण डावीकडे वळायचा आहे, उजवा गुडघा पूर्ण जमिनीला टेकला पाहिजे. उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे. 2 डावा गुडघा टेकवायचा. आता उजवीकडे दोन्ही पाय. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार दोनही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आता वज्रासनामध्ये बसायचं सर्वांनी. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही खांद्याने एवढं पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. नेहमी करतो त्या प्रकारे. तर यात 1 श्वास आतमध्ये, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे, मान सरळ आणि डावीकडे वळायचं आहे. नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ आणि हात खाली. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. डावीकडे वाकायचं आहे. 1 सरळचे 2. उजवीकडे वाकायचं आहे. 1 2. परत डावीकडे 1 2. उजवीकडे
एक, दोन. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट. मागे झुकायचं आहे. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात समोर करायचे आता. आता या स्थितीमध्ये आपल्याला एकदा डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. श्वासासोबत एक श्वास आतमध्ये, दुसरीकडे वळताना श्वास बाहेर. तीन श्वास आतमध्ये, चार श्वास बाहेर. पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. आडवर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. टाचेवर बसायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. नेहमी आपण करतो, काय करतो, उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडतो. आता आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, थोडंसं पाठीला पीळ द्यायचा. डावाच बाजूला आणि उजवीकडे झुकायचं, डावाच वरती करतो. करूयात. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. ठीक आहे. थोडासा बदल आपण केलाय. उजवा डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आणि उजवा हात आपल्याला करायचा आहे वरती, डावीकडे झुकायचा आहे. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. खाली सरळ राहतील. एक, दोन. पाय सरळ, उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये. परत उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यापासून. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी नॉर्मल करा, जे आपण नेहमी करतो तसं. ठीक आहे. ते पण सोपं आहे आणि ते पण चांगलं आहे. ठीक आहे. उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. डावा हात वरती करायचं, उजवीकडे झुकायचं. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एक, दोन. चौथा. एक, दोन. शेवटचा. एक, दोन. ठीक आहे. आता पाय करायचा आहे सरळ. डावा पाय मध्ये, उजवा पाय, डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. पाठीचा कणा ताठ, पायाचा पंजा स्वतःकडे, उजवा हात बाजूला, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून डावीकडे झुकायचा, तर उजवा हात वरती. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. एक, दोन. चौथा. एक, दोन. पाचवा. एक आणि दोन. ठीक आहे. पाय करायचे आहेत सरळ, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे थोडस, जेवढं शक्य आहे तेवढं. पायाचा पंजा स्वतःकडे, दोन्ही हात गुंफायचे. डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवतो. पायाचे जे गुडघे आहेत ते आतल्या बाजूने रोटेट करायचे. पाय असे ठेवण्यापेक्षा असे ठेवायचे. आतमध्ये रोटेशन. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, पंजे आतमध्ये आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं. एक, दोन, तीन, चार, पाच. पंजे आतमध्ये. सहा, सात, आठ, 9 आणि 10. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5, 6, 7, 8,
9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. त्यानंतर डावा हात बाजूला. आता उजवीकडे झुकायचं. जे आपण पाय गुडघ्यात वाकून करायचं तेच पाय सरळ ठेवून करायचं. ठीक आहे, उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा, डावा हात बाजूला उजवीकडे झुकायचा आहे. 1 2. परत उजव्या पायाने उजव्या पायाच्या अंगठ्याला. परत डावा हात वरती. 1 2 1 2 1 2. परत 1 2. शेवटचा 1. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळ. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. डावीकडे झुकायचे, पाय बाहेर. ज्यांना खूप छान पडत असेल त्यांनी हा पाय गुडघ्यात वाकून आपण अगोदर करतो तसं केलं तरी चालेल. ठीक आहे, उजवा हात बाहेर, श्वास आतमध्ये, उजवा हात वरती, डावीकडे झुकायचा. 1 2. दुसरा 1 2. तिसरा 1 2. चौथा 1 2. पाचवा 10 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हात खाली, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. भद्रासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. गुडघे खाली आणि मान सरळ, नजर समोर. आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. तर यात 1 मानवर आणि खांदे वर. पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत सरळायचं 2. परत एकदा 1 2. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1. थांबायचे 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात खाली. 10 सेकंद थांबायचं. आता 1. श्वास घ्या, श्वास पण रोखून धरायचा आहे. 10 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली, हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय करायचे सरळ, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे, आणि वज्रासनामध्ये बसून उभं राहायचं सर्वांनी. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. कमरेमध्ये न वागता उभं आपल्याला राहायचं आहे. ताडासन करूयात. नॉर्मल. पहिल्यांदा दोन्ही पायामध्ये खांदे एवढं अंतर, बोटांना ताण आणि हात कोपरांमध्ये न वाकवता बोटांचा ताण लूज न करता आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत. पहिल्यांदा 1 2. हात कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण द्या. 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2. परत फिरवायचं आहे. 1. उजवीकडे झुकायचं आहे. 2. परत सरळायचं आहे. 1. परत डाव्या बाजूला. 2. परत सरळ. 1. उजवीकडे. 2. परत सरळ. 1. हात सरळ आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे, ताडासन. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, हाताचे पंजे समोरच्या दिशेने. श्वास आतमध्ये घेत हात वर आणि टाच वरती आपल्याला करायचे आहे. परत श्वासासोबत 1. श्वास आतमध्ये, हात वर, टाच वर. हात थोडेसे कानाच्या मागे न्यायचे म्हणजे पाठीला ताण पडणार आहे. 2. श्वास बाहेर, हात खांद्याच्या रेषेत, टाच खाली. दुसरा श्वास. 1 2.
तिसरा श्वास 1 2, चौथा श्वास 5 सेकंद थांबायचा आहे 1 1 2 3 4 5, श्वास बाहेर टाच खाली, पाचवा श्वास 1, श्वास आतमध्ये 10 सेकंद थांबायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, श्वास बाहेर टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. त्रिकोण आसन करूयात आपण. नॉर्मल डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, डावीकडे झुकायचं आहे 2, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली करायची, हनवटी खांद्याला टेकवायची आहे. आणि आता उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, उजवीकडे झुकायचं आहे 2, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली. आणि आता डावा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 3 4 आणि 5. हळूवार फिरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परिवृत्त त्रिकोणासन करूयात आपण आता. डावा पायाचा पंजा बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. नॉर्मली आपण काय करतो, डाव्या बाजूला झुकतो, डावा हात खाली टेकवतो. आता उजव्या बाजू डावीकडे झुकायचं आहे आणि उजवा हात खाली टेकवायचा आहे, पूर्ण मान मागे करायची आहे. करूयात. 1, उजवा हात डावा पायाच्या जवळ ठेवायचा आहे, मान वरती, पाठीला पीळ, पाय सरळ. परत सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता डावा हात उजव्या पायाच्या पंजा शेजारी ठेवायचा, दोन्ही खांदे पाठीमागे समांतर करायचे आहेत. परत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. परत एकदा करायचा आहे. डाव्या पायाने, दोन्ही पायामध्ये अंतर, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजवा हात डावा पायाच्या शेजारी ठेवायचा आहे. करूयात. 1 आणि 2ही खांदे पाठीमागच्या दिशेने समांतर करायचे. अशा प्रकारे पूर्ण चेहरा मागे पाहता आला पाहिजे आपल्याला. दोन्ही खांदे पाठीमागच्या बाजूला समांतर, पाठीला पीळ, पोटाला पण पीळ द्यायचा आहे, बॅलन्स करायचं आहे. आणि परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. परत उजव्या बाजूने दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, डावा हात उजव्या पायाच्या पंजाच्या जवळ ठेवायचा आहे किंवा घोट्यावर ठेवला तरी चालेल. पाठीला पीळ देऊन आपल्याला पूर्ण दोन्ही खांदे पाठीमागच्या बाजूला समांतर करायचे आहेत. पाय सरळ. परिवृत्त त्रिकोणासन, खुब्याच्या स्नायूंना ताण पडेल त्याकडे लक्ष. परत सरळ. 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ. सूर्यनमस्कार करूयात आपण. 4. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आपल्याला. सूर्यनमस्कार 4 करूयात आपण. श्वास आतमध्ये, दोन्ही हात वरती. 2, पुढे झुकायचं आहे. 3
डावा पाय मागे 4, उजवा पाय मागे 5, टाचा टेकवायच्या आहेत, गुडघ्याच्या हाती हनुवटी 6, 7, 8, डावा पाय पुढे 9, उजवा पाय पुढे 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावर, हाताचे पंजे आकाशाकडे. रिलॅक्स व्हायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. आणि आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आणि आपल्याला पवनमुक्त आसन करायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे. आणि आपल्याला आता उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती. आणि आता डावा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ आणि मान करायचे आहे सरळ. हाताचा पंजा आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर.
नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. आता डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे असा. ठीक आहे. डावा पायाचा जो घोटा आहे तो उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. आणि आता उजवा पाय वर उचलायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि डाव्या पायाचा घोटा आपल्या उजव्या खांद्याच्या रेषेत आणायचा प्रयत्न. एक, बाहेरच्या बाजूने खुब्याला ताण पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. धरून ठेवायचं आहे. खुब्याला ताण पडला पाहिजे. 2, पाय खाली. आता डावा पाय खाली करायचा आहे. उजवा पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि डावा पाय वर उचलायचा आहे, दोन्ही हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचा आहे. तर यात 1 आणि डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाचा घोटा डाव्या खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न. पोटाचे स्नायू रिलॅक्स करायचे. खुब्याला ताण पडणार आहे. परत 2, पाय खाली. परत एकदा डावा पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर आणि उजवा गुडघा वरती उचलायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. खुब्याला ताण पडला पाहिजे. डाव्या पायाच्या खुब्याला ताण पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मान सरळ ठेवायचे आहे. परत पाय करायचा आहे सरळ. 1, पाय खाली. आता उजवा पाय वरती, उजवा घोटा डाव्या गुडघ्यावरती आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे, उजवा घोटा डाव्या गुडघ्याच्या रेषेत, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. खुब्याला ताण पडेल असा प्रयत्न. पोटाचे स्नायू सैल करायचे, खुब्याला ताण पडणार आहे. खोल श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासावरती आपण कसा ताण वाढवू शकतो त्याकडे लक्ष द्या. खोल श्वास बाहेर सोडा. परत 2, पाय खाली. आता दोन्ही पायामधलं अंतर वाढवायचं आहे. खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्यायचं पायामध्ये. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचा आहे आणि दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे. तर यात 1, दोन्ही गुडघे डावीकडे जमिनीला टेकवायचे, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडलेलं ठेवायचं आहे. परत सरळ 2, उजवीकडे 1, दोन्ही गुडघे उजवीकडे आणि मान करायची डावीकडे. गुडघे जमिनीला टेकवायचे आहेत. परत डावीकडे 1, मान उजवीकडे. परत 2, पाय उजवीकडे मान डावीकडे. 3, पायामध्ये अंतर जास्त घ्या म्हणजे आपल्याला गुडघा टेकवताना ताण पडणारे मांडीच्या स्नायूंना. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हळूवार सरळायचं आहे. दोनही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे.
हनुवटी दोन्ही हातावरती टेकवायची आहे. आणि आता दोनही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातावरती दाब, मानवर छातीवर आणि हात सरळ. परत खाली यायचं आहे. दोन, परत एकदा. एक, दोन, दोन्ही हात पुढे करायचे आता. हनुवटी जमिनीत टेकवायची आहे आणि फक्त मान वरती करायचे आहे. करूयात. एक, फक्त मानवर, हात बोटाच्या सहाय्याने पुढे खेचायचे आहेत. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे. करूयात. एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. पाय खाली मानवरच राहील. परत उजवा पाय. एक, खुब्याच्या स्नायूंसाठी, पाठीच्या स्नायूंसाठी उपयुक्त. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. पाय खाली. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला शशांक भुजंगासन करूयात. हनुवटी जमिनीवर टेकवायची. दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ करूयात. एक, मानवर छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा आहे ताण. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर, हात खाली. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. एका मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल असा प्रयत्न करायचा आहे. करूयात.
डोळे बंद, लक्ष श्वासावर. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत 30 वेळा कपालभाती करायची आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा 30 वेळा. करूयात कपालभाती. आता डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजवीने आपल्याला श्वास बाहेर सोडत 30 वेळा कपालभाती करायची आहे. करूयात. थांबायचं आहे. दोन्ही नाकपुड्यांमधला श्वास अनुभवायचा आहे. एका नाकपुडीने पूर्ण श्वास बाहेर सोडता येतो. दुसऱ्या नाकपुडीमध्ये थोडासा अपूर्ण श्वास असतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. नियमितच्या योग साधनेमुळे या दोनही नाड्यांमध्ये, डाव्या नाकपुडी आणि उजव्या नाकपुडीमध्ये काही फरक पडतोय का ते पाहायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला एक नाकपुडी अर्धी बंद असलेली जाणवेल, 50% बंद आहे, एक नाकपुडी पूर्ण सुरू आहे. आणि हळूहळू तुमच्या नियमितच्या सरावामुळे एक नाकपुडी 100% असेल तर दुसरी नाकपुडी 60%, 70%, 80% ओपन झालेली तुम्हाला अनुभवास येईल. आपल्या मनाच्या शांततेवर सुद्धा या नाड्यांवरती परिणाम होत असतो, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि दोन्ही नाकपुडी एक समान करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला तीन वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे.
दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.